ज्या कीर्तनाला बसलेल्या व्यक्तीला वाटत असेल व्यवहार सुखाचा चाललाय, बहिणी बरोबर भावाबरोबर, जवळ चाले मोठा धंदा तो बहीण तव म्हणे. बहीण म्हणे दादा दादा, तुमचं बरं चाललंय तोपर्यंत ही सगळी माणसं तुमच्या जवळ आहे. तुमचा खिसा रिकामा होऊ द्या. तुम्हाला रामराम जर केला बांबुर्ड्यात कोणी तर आपलं नाव बदलून ठेवा. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. ज्या दिवशी तुम्हाला खिसा रिकामा असताना लोक रामराम करतील त्या दिवशी समजावं तुमचा प्रवास देवाच्या दिशेनं चाललाय. देवाच्या दिशेनं जाणाऱ्याचा खिसा भरलेला असो नाही तर रिकामा असो, दुःखाची साठी तिथे मिळे सुख. एवढ्याच पदाचा विचार करता करता कितीतरी कीर्तन करता येतील आपल्याला. इतकं गोड वचन तुकोबरांनी देवाच्या दरबारातलं आदान प्रदान त्याचं सांगितलेलं आहे. महाराज, इतका गोड व्यवहार, इतके कठीण परिचय या नातेवाईकांचे होतात, पण तुम्ही जो व्यवहार देवाच्या दरबारातला सांगताय, अनाथाची भूक दैन्य जाय, हे सगळं होतं ते ठिकाण कोणतं आहे? उदाराचा राणा पंढरीस आहे. उदाराचा पंढरीस राणा पंढरीस आहे. पंढरीस आहे उभा रोणी बाहे पालवितो. आबांनी इशाऱ्यानेच सांगितला प्रमाणाचा अर्थ. उभा रोणी बाहे पालवितो. असा कोणता देव आहे हो की आपल्याला बोलावतो? देवाकडे जावं लागतं, पण इथं देवाकडे नाही, देवच. जनाबाई देवाकडे गेला नाही, जनाबाई कडे देवाला. नामदेवराय देवाकडे गेली एकदाच, पण देव आला ना जेवायला नामदेवरायांकडे, तुकोबारायांकडे देवाला. धन्य देहू गाव पाहुणे घराशी पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. पाहुणे घराशी आजी आली ऋषिकेशी. आनंद आहे तो जगा वेगळा. तो आपल्याला बोलावतो महाराज, बोलावतो या, काळजी करून. कारण ते दुःख मिटून घ्या ना तेवढं. जसा एखाद्या गावातला कर्ता पुरुष, पुढारी, नेता, पूर्वीचा 20 वर्षा 25 वर्षा अगोदरचा, गावात जर वाद झाला तर दोघींनाही भेटून तो रुबाबदार माणूस, हातात बेत, आणि दोघही भेटले की म्हणतो दोघही वाड्यावर या रे घरी. वाड्यावर दोघही घरी या असं म्हटल्यानंतर कशाला या? आहे ते मिटवायला या. त्या प्रमुखानं सांगावं तुम्ही या, मी मिटवायला तयार आहे. तसं जगन्नियंता तुम्हाला मला आवाज देतोय, तुमचं दुःख घेऊन या, मी तयार आहे ना मिटवायला. हे ठिकाण आहे ते, मी त्याच्याच तर करता आलो. परमानं वाचले की डोळ्याला धारा लागता असं वाटतं. काय निष्ठूर पुंडलीकरानं वागणूक दिली हो पंढरपूरला देवाला. अरे देव ज्याच्या घरी पाहुणा आला, तू बापाची सेवा करत होता पुंडलिका म्हणून काय झालं, आईची सेवा करत होता म्हणून काय झालं रे, पण तो विश्वाचा मालक आहे ना बापा. तो आल्यावर निदान एखादं मखमलीचं आसन गादी आसनही पुढे टाकलं नाही. करे पुंड्या मातला
सारे तू धीट मागे बिरकाविली वीट. कोणी मागे वीट फेकून पाहुणा आल्यावर असं मागे फेकता का? असं हा काय व्यवहार आहे का सनातन वैदिकांचा? मोठी मायबापाची सेवा करतो म्हणतो माग वीट फेकतो. जा मागे बिरकाविली वीट तरी गेला नाही हो, उभा राहिला विटेवर. आणि एवढी मागे वीट फेकूनही बोळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी पंचमहापातकी विश्वासघातिकी जीही यमादिकी गांधीले. सगळ्यांचा उद्धार कर म्हणून मागणं मागितलं. सांगा काय देव कृपाळू असेल आपला. हे प्रमाण वाचले की आपल्याला जे दैवत लाभलं तितकं कनवाळू कृपाळू मायेचं प्रेमाचं दैवत कोणाला मिळालं नाही महाराज. तीत आहे उदाराचा राणा पंढरीस आहे. बरं इतकं असून बोलावतो या उभारोनी बाही पालवितो. तुम्ही या काळजी करू नका. कोणी जावं जाणत्या उनी नेनत्याची गोडी आलिंगी आवडी करुनिया. ज्या गोपाळांना देवाने यज्ञ शाळेमध्ये अन्न आणायला पाठवलं तिकडून आले गोपाळ आणि भगवंतानं विचारलं का रे भाऊ काय चालू आहे तिथं? ते काय सांगताय माहितीये? नाथ महाराज भागवतात सांगतात. कृष्णा पाचखानी उथळ दिसती लहानशा भिंती त्याजवरती गवता अंतरताती विस्तव घालताती बडबड करीती अवघे जण. म्हणजे तिथं यज्ञ चालू आहे हेही ज्या गोपाळांना सांगता येत नाही. काय भक्ती केली गोपाळी काय ती सोवडी की ओवळी त्यांचे उचिष्ट मी कवळ गिळी प्रेम समेडी डुल. ज्या गोपाळांनी कधी सोळं घातलं नाही त्यांचं देव उष्ट खातो. याचं कारण जाणती होणी नेन त्याची गोडी आलिंगी आवडी करून या मिठी घालतो. एकदा देवाच्या मिठीची हौस घाला. जगातल्या सगळ्या मिठ्या वजावती. इथं मिठी प्रेमाचं दिसत असली तरी आपल्याला असं वाटतं त्याचं बरं चाललंय बा. दोन नवरा बायको गळ्यात गळा घालून हातात हात घालून फिरत चालले. जेवढे फिरणारे दिसतात त्यांच्या जवळ जाऊन पहा. आमच्या गावाच्या एका जावयाने सासऱ्याला फोन केला का हो म्हणे तुमच्यासारखा सज्जन माणूस इतका बदमाश निघेल असं वाटलं नव्हतं. तुम्ही दिसायला चांगले म्हणे राव इतकं फळ कठीण माझ्या पदरात घातलंय. अरे एक दिवस गोड बोलत नाही हो तुमची पोरगी. या कडू फळाचा किती दिवस सांभाळ करू मी? सासरा म्हणे मरेपर्यंत कर. त्या फळाचं झाड मी सांभाळून राहिलो. तू काय फळाचं कौतुक करतो? प्रपंच तो इंद्राचा असू दे नाही तो उंदराचा सारखाच आहे. तिथं काही समाधानापर्यंत कोणी जात नाही. प्रत्येकाच्या वाटेला येणार तेच आहे. कितीही प्रवास करा कितीही कष्ट करा शेवट मात्र याचं टोक मात्र दुःखाचं आहे. पण तुम्ही परमेश्वराच्या दिशेनं सुरुवात दुःखाची करा टोक मात्र सुखाचं आहे. जाणती हुनी नेन त्याची गोडी आलिंगी आवडी करून या. गोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली कीर्तनं प्रवचनं कथा पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.